लग्नात आलेल्या बेडशीटपासून आपण एक सुंदर ऑर्गनायझर बनवणार आहोत। पहा, लग्नात आलेली जी बेडशीट आहे ते वापरण्यासारखे नसते, पॉलिस्टर असते, त्यामुळे त्याचे ऑर्गनायझर बनवूया। नमस्कार, मी सुवर्णा। आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। पहा, आज आपण जे लग्नात आलेल्या बेडशीटपासून एक बॅग बनवलेली आहे, ट्रॅव्हल बॅग। खूप सुंदर अशी झालेली आहे आणि 2 दिवसाच्या किंवा 3 दिवसाच्या कपड्यासाठी आपली पुरेशी होते आणि एकदम मजबूत आहे। पाऊस जरी आला तरी, पावसातही जरी समजा तुम्ही ह्या वातावरणात जरी नेली आत्ताच्या, तरी ही पावसामुळे भिजणार नाही। आतून मी राईस बॅग वापरलेली आहे। पहा, रनरही 2 टाकलेले आहेत आणि साईडला 2 कप्पे केलेले आहेत आणि बॅग ही खूप मोठी झालेली आहे आणि मजबूत झालेली आहे। चला तर त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया। हे पहा, त्यासाठी मी खाली अस्तर मध्ये राईस बॅग आणि वरच्या साईडला जे बेडशीटचे कापड आहे ते घेतलेले आहे आणि असे जोडून घेऊन चेक्स पाडून घेतलेत आणि याचे 2 जे आहे ते 2 सेपरेट भाग कट करून घेतलेले आहेत आणि तयार करून घेतले आहेत। आपण आता किती लांबी आणि रुंदी त्याची किती आहे ती पाहूयात। 19 ची जी आहे ती रुंदी आहे आणि लांबी आहे ते 26 इंच आहे। 19 बाय 26 चे असे 2 तुकडे कट करून जॉईंट करून म्हणजे पूर्णतः रेडी करून घेतलेले आहेत 19 बाय 26 चे। आता पहा, आपण त्याची अशा मधोमध जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे अर्धी घडी घालून घेतली आणि सुट्ट्या भागाकडून समोरच्या साईडला सुट्ट्या भागाकडून 4 बाय 4 चा बॉक्स आखून घेतला। आडवा 4 आणि उभं 4 इंच, म्हणजे 4 इंच आडवे आणि 4 इंच उभे असे 4 बाय 4 चा असा चौकोन बॉक्स आखला। त्याच्याच समोरच्या साईडला त्या साईडला एक आखून घेतला 4 बाय 4 चा आणि हे तेवढाच चौकोन मी कट करून घेणार आहे। हे पहा, मी दोन्ही साईडचे चौकोन कट करून घेतले। पीस मी दुसऱ्या कपड्यावर जे चौकोन आपण तयार करून घेतलेला आहे त्याच्यावर ठेवून बरोबर चौकोन कट करून घेणार आहे, म्हणजे एकदम सेम अंतराचे येतात आणि व्यवस्थित येतात। हे पहा, ह्याच प्रकारे मी 4ही भाग कट करून घेते। हे पहा, मी 4ही भाग कट करून घेतले। आता त्याच्यातला एक पीस बाजूला ठेवूयात। एक पीस बाजूला ठेवायचा। आता त्याच्या मधोमध घडी घालून घेतली, त्याचा सेंटर काढून घेतलेला आहे आणि सेंटर काढून घेऊन जे आपण 4-4 इंचाचे जे बॉक्स केले होते त्या 4 इंचापासून मी रेष ओढून घेतली एक, म्हणजे 4-4 इंच रुंदी साईडला राहिली पाहिजे अशा दोन्ही साईडला 2 रेषा ओढून घेतल्या आणि एकदम सेंटरला एक रेष ओढून घेतलेली आहे। आता आपल्याला याला पॉकेट लावायचे आहे, तर पॉकेट तयार करण्यासाठी याचा 11 बाय 11 चा तुकडा घेऊन एका साईडने मुडपून शिवून घेतलेला आहे। आता याचाही मध्य काढून घेतला, दोन्ही साईडला निशाणी करून घेतली जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे। आणि ते पहा, ह्या मध्य भागावर ठेवून खालच्या साईडला थोडी दुमडून घ्यायचे। असे दुमडून घेऊन तिन्ही साईड जॉईंट करून घ्यायचे आहेत। वरच्या साईडला तर ऑलरेडी मी दुमडून घेतलेले आहे आणि आता खालच्या साईडलाही दुमडून घेऊन तिन्ही साईडला टिप मारून घेतली। असे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत। आता ते पार्ट तयार केल्यानंतर आपल्याला बंद लावायचे आहेत, तर त्यासाठी पहा, रुंदी 1 इंच, लांबी घेतलेली आहे 51 इंच, असे 2 बंद तयार करून घेतले। आता हे आपण त्याला जॉईन करूयात। बाकीच्या खिशाच्या साईडला जे पॉकेट लावलेले आहे त्या पॉकेटच्या साईडला असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी 2 टिपा मारून घ्यायच्या। आपल्या जे बंद आहे तो आपण अटॅच करून घेतला आहे, म्हणजे दोन्ही साईडला टिपा मारून घेतल्या। असे दुसराही पार्टला मी असे जोडून घेतलेले आहे। आता आपल्याला चेन लावायची आहे। चेन लावताना एका साईडला ठेवून मी टिप मारून घेतली, जोडून घेतली। आता ह्याच्यात दाब टिप मारून घ्यायची। हे पहा, दाब टिपही मारून घेतली, तर एक्स्ट्राची चेन कट करून घेतली। आता ही चेन पुढच्या दुसऱ्या पार्टला आपल्याला जोडायची आहे, तर ती जोडण्यासाठी पहा, मी असे एकावर एक ठेवून घेतले। चेनच्या वरच्या साईडने घेतली की आपल्याला लक्षात येते आणि जोडून घेतली चेन। आता त्याच्यावर दाब टिप मारून घ्यायची। दाब टिपही मारून झाली। आता आपण याच्यामध्ये रनर टाकूयात।
2 रनर टाकणार आहे मी, म्हणजे एखादे खराब झाले तर दुसरे रनर वापरता येते. 2 रनर टाकून घेतले. आता जी बॅग आहे ती पूर्ण अटॅच करायची, म्हणजे तिन्ही साईड आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण तिन्ही साईड जोडून झालेले आहेत. आता जे चौकोन कट केले होते, चौकोन पहा कसे जोडायचे, ते मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे असे व्यवस्थित धरून घेऊन टिप मारून घ्यायची. याला 2-2 टिपा मारा, म्हणजे मजबूतीला व्यवस्थित राहते. हे पहा मी पूर्ण 4 कोपरे जोडून घेतलेले आहेत आणि याला मी डबल टिप मारून घेतलेली आहे. याला तुम्ही लॉक पण करू शकता कपडा लावून. पहा कशी झाली आहे बॅग. एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे कटिंग आणि स्टिचिंग. तर तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्यांचा उपयोग होईल व्हिडिओचा. जर शिलाई काम करत असतील तर नक्कीच उपयोग होणार आहे. पहा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही अशी पद्धतीची बॅग कधी बनवलेली आहे का नक्कीच कमेंट करून सांगा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पहा, साईडला 2 कप्पे आणि समोरच्या साईडला वरचा एक मोठा कप्पा. खूप अशी मजबूतीलाही मजबूत आहे. 2-3 दिवसाच्या प्रवासासाठी नक्कीच उपयोग होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.